नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण ख्रिसमस स्पेशल प्लम केक बनवतोय आणि केक बनवण्यासाठी आज इथे आपण ओव्हन, मैदा आणि साखर अजिबात वापरणार नाही। अगदी सोप्या पद्धतीने हेल्दी असा प्लम केक बनवतोय। तर प्लम केक बनवण्यासाठी इथे मी एक संत्री घेतलेली आहे आणि संत्रीचा रस काढून घेतलाय। पाहू शकता मस्त असा संत्रीचा रस निघालेला आहे। आता हा रस आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचा। त्यानंतर आता या संत्र्याच्या रसामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स भिजत घालायचे। तर सगळ्यात अगोदर इथे मी फ्लेवरसाठी एक दालचिनीचा तुकडा टाकून घेतला। त्यानंतर 1 चमचा कट केलेले काजू, 1 चमचा कट केलेले बदाम, 1 चमचा काळी मनुके, 1 चमचा नॉर्मल मनुके आणि 2 चमचे इथे आपल्याला टूटी फ्रूटी घ्यायची आहे। तर सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला या संत्र्याच्या रसामध्ये मिक्स करायचे आणि त्यानंतर हे ड्रायफ्रूट्स आपल्याला 3 तासासाठी या संत्र्याच्या रसामध्ये भिजत घालायचे। तर इथे 3 तास झाली आहे आणि 3 तासामध्ये संत्र्याच्या रसामध्ये आपले ड्रायफ्रूट्स बऱ्यापैकी भिजलेले आहेत आणि आपण जो फ्लेवरसाठी दालचिनीचा तुकडा या रसामध्ये टाकला होता तो आपल्याला इथे काढून टाकायचा। आपल्याला फक्त दालचिनीचा फ्लेवरच या रसामध्ये घ्यायचा होता। त्यानंतर आता आपल्याला हे ड्रायफ्रूट्स थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचे आणि त्यानंतर गॅसवर मी कढई ठेवली आणि कढईमध्ये टाकण्यासाठी इथे मी मोजून 1 वाटीभर गूळ घेतला। ज्या वाटीने आपण गूळ घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी या गुळामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर पाण्यामध्ये गूळ असा मिक्स करायचा आणि हाय टू लो फ्लेमवर इथे आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे। इथे आपल्याला या गुळाचा अजिबात पाक वगैरे बनवायचं नाही, फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचा। तर अगदी थोड्या वेळामध्ये बघू शकाल की पाण्यामध्ये गूळ वितळलेला आहे आणि या गुळाच्या पाण्याला उकळी सुद्धा आली आहे। तर इथे गॅस बंद करायचा आणि हे गुळाचं पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करण्यासाठी ठेवून द्यायचे आणि त्यानंतर केक बेक करण्यासाठी इथे मी एका डब्याला तेल आणि बटर पेपर लावून घेतला आहे। आता आपण केकचं बॅटर तयार करून घेऊ। तर आपण जे गुळाचं पाणी तयार करून घेतलं होतं ते इथे मी पूर्णपणे थंड करून घेतलं आणि एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतला आहे। त्यानंतर या गुळाच्या पाण्यामध्येच आपण जे संत्र्याच्या रसामध्ये ड्रायफ्रूट्स भिजत घातले होते ते सर्व यामध्ये टाकून घ्यायचे आणि गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं। त्याचबरोबर अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, फ्लेवरसाठी अर्धा चमचा विलायची पावडर, चवीपुरतं थोडंसं मीठ आणि 2 चमचे यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जेवढं गुळाचं पाणी तयार केलं होतं तेवढ्या याच्यामध्येच हे सर्व साहित्य छान मिक्स होतं। यामध्ये अजिबात पाण्याचा किंवा दुधाचा वापर करण्याची अजिबात गरज पडत नाही। बघू शकता इथे मी तर सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं प्लम केकसाठी या ठिकाणी बॅटर तयार झालं। तयार केलेलं बॅटर बघू शकता खूप घट्ट नाही आणि खूप पातळसुद्धा नाही, असं मीडियम थिकनेसचं प्लम केकसाठी बॅटर तयार करायचं। आता तयार केलेलं बॅटर आपल्याला बेक करण्यासाठी डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे। सर्व बॅटर डब्यामध्ये काढून झाल्यानंतर या केकच्या बॅटरवरती थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर थोडीशी टूटी फ्रूटीसुद्धा टाकून घ्यायची आणि त्यानंतर आता हा केक बेक करण्यासाठी तयार झाला। तर केक बेक करण्यासाठी इथे मी एक पातेलं 10 मिनटं अगोदर प्रीहीट करून घेतलं आहे। पातेल्यामध्ये एक स्टँड ठेवायचं, स्टँडवरती आपला केकचा डब्बा ठेवायचा आणि त्यानंतर मिडियम आचेवर हा केक 20 ते 25 मिनटं बेक करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी केकला 25 मिनिट झालेली आहे आणि 25 मिनिटानंतर बघू शकता केक खूप मस्त तयार झालेला आहे। तर इथे गॅस बंद करायचा आणि हा केक थंड करून घ्यायचा आहे। तर इथे मी बेक झालेला केक आता थंड करून घेतलेला आहे। आता आपल्याला इथे चाकू घ्यायचा आणि डब्याच्या साईडने असा हा चाकू फिरून घ्यायचा आणि त्यानंतर आपण हा केक डब्यामधून बाहेर काढणार आहे। तर या डब्यावरती एक प्लेट ठेवायची आणि डब्बा असा उलटा करून घ्यायचा। डब्यावरती थोडंसं टॅप करायचं आहे आणि बघू शकता अगदी सहज असा इथे आपला हा केक निघालेला आहे। आता या केकच्या वरती जो बटर पेपर लावलेला आहे तो काढून घ्यायचा आहे आणि बघू शकता खूप मस्त असा आपला प्लम केक तयार झालेला आहे। आणि केक बनवताना इथे आपण ओव्हन, मैदा आणि साखर अजिबात वापरलेली नाही, त्यामुळे हा केक खूपच हेल्दी आहे। बघू शकता अगदी सॉफ्ट स्पंजी प्लम केक तयार आहे
आता हा केक मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते. तर बघू शकता, कट करत असतानाच तुम्हाला समजलं असेल की हा केक किती सॉफ्ट तयार झालेला आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता की हा केक आतमधून सुद्धा एकदम छान असा तयार झालेला आहे. तर येणाऱ्या क्रिसमसला माझ्या पद्धतीने तुम्ही अगदी हेल्दी असा प्लम केक नक्की बनवू शकता. तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.